तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागच आपण यावर एक ट्युटोरियल सोडलं होतं तोफानातील दिवे. तर मित्रांनो, संपूर्ण त्या टॉपचं ट्युटोरियल नक्कीच व्हायरल झालं. तर त्या टॉपिकवर आपण नक्कीच एक दुसरं ट्युटोरियल घेऊन आलं न्यू कॉन्सेप्ट मध्ये. ठीक आहे, संपूर्ण ते डिझाईन बाहेर झाली मित्रांनो. नक्कीच त्याची PLP प्लस PLD नक्कीच तुम्हाला उपलब्ध करून दिली. बाकी एक झिप फाईल क्रिएट केली मित्रांनो. झिप फाईलला सांग की पासवर्ड टाकला, 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी भरपूर जणांचे मला असे कमेंट होतात की दादा फाईल कशी एक्सट्रॅक्ट करायची. ठीक आहे, आता मित्रांनो संपूर्ण त्या एक्सट्रॅक्ट साठी ना नॉर्मली एक रार नावाचं ऍप्लिकेशन आहे जे प्ले स्टोरला डायरेक्ट अवेलेबल आहे. नक्कीच डाउनलोड करा. ते ऍप्लिकेशन वरून तुम्हाला फाईल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. नॉर्मली डायरेक्ट तुम्ही फाईल एक्सट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे, समजा मित्रांनो आपली ही फाईल आहे इलेक्शन 3. ठीक आहे, नॉर्मली तर याच्या राईट क्लिक केल्यानंतर हा पॅनल तुम्हाला ओपन होऊन जातो आपल्या PC. ठीक आहे, तर एक विनरर नावाचं ऍप्लिकेशन आहे डायरेक्ट क्रोमला अवेलेबल आहे. तुम्ही नक्की डाउनलोड करा. त्यावर आल्यानंतर किंवा जर तुम्हाला नॉर्मली PC सुद्धा या ऑप्शन आहे, राईट क्लिक करायचं, शो मोर ऑप्शन आहे मित्रांनो, त्यावर क्लिक केल्यानंतर हा पॅनल तुम्हाला ओपन होतो. इथं सुद्धा डायरेक्ट तुम्हाला विनरर कसं आपल्याचं ऑप्शन देतोय, तर डायरेक्ट तुम्हाला ऍड आर्चिव्ह म्हणून एक ऑप्शन राहते. जसं की मी विनरर मध्ये गेलो. ठीक आहे, आता समजा इथं राईट क्लिक करून इथं विनरर मध्ये गेलो, इथं बघू शकता आपल्याला एक्सट्रॅक्ट फाईल करायची. तर एक्सट्रॅक्ट फाईलवर क्लिक करा किंवा डायरेक्ट एक्सट्रॅक्ट हेअर म्हटलं तरी चालेल या टाईप मध्ये. ठीक आहे, हे बघू शकता. तर डायरेक्ट जो पासवर्ड आहे मित्रांनो, तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी डायरेक्ट ओके म्हणून नक्की तुमची डिझाईन इथं फाईल एक्सट्रॅक्ट होणार. ठीक आहे, तर फाईलला अशा मी डिझाईन मित्रांनो डायरेक्ट आपण आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर मित्रांनो मी आलो डायरेक्ट फोटोशॉप मध्ये. हे बघू शकता आपण सर्व टॉपची डिझाईन प्रोव्हाइड केली. इथं झूम करून सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता एक डिटेल आपण त्यात नक्की प्रॉपर अशी न्यू कॉन्सेप्ट मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण ते डिझाईन भारीच झाली मित्रांनो, नक्कीच सर्वांनी बनवा. ठीक आहे, आता एक डिटेल आपण कशी ऍड केली, काय काय प्रॉब्लेम राहतं तुम्हाला ते संपूर्ण सांगतो. भरपूर जण मला इंस्टाग्रामला DM करता भावना अडचणी वगैरे आल्या तर. ठीक आहे, पण मी नक्की त्यांना सोल्युशन देतो. पण त्या डिटेलच्या संपूर्ण त्या गोष्टी मी त्यामध्ये तुम्हाला सांगत होतो. ठीक आहे, तर अशा म्हणजे आपलं अशी डिझाईन आता या संपूर्ण जे लेअर आहे पहिले इथं हाईड करून घेतो. ठीक आहे, एक डिटेल इथं संपूर्ण लेअर पहिले आपण हाईड करून घेतो या टाईप मध्ये. ठीक आहे, हे बघू शकता या टाईप मध्ये आपण संपूर्ण पहिले इथं हाईड करून घेतोय. आता एक XYZ मित्रांनो आपण साईज क्रिएट केली 10x8 मध्ये. ठीक आहे, तर ही कशी क्रिएट केली, फाईल मध्ये येतो, न्यू मध्ये जातो. ते XYZ आपला हा पॅनल ओपन होतो जो फोटोशॉपचा. ठीक आहे, जेव्हा आपण साईज क्रिएट करतो 8x10 आपण सिलेक्ट केलं तर हाईट आणि हाईट. तर हाईट आणि तुम्हाला या लांबी आणि रुंदीचा फरक माहित असेल मित्रांनो. हाईट म्हणजे आपली रुंदी आणि वेट म्हटलं का जी आपली लांबी राहते मित्रांनो. ठीक आहे, लांबी रुंदीचा हाच फरक आहे. तर बाकी तुम्हाला नक्की पिक्सल ॲप मध्ये कळून जाते. पण नॉर्मली आपण समजा 8x10 आपण साईज क्रिएट केली, तुम्हाला ती पिक्सल ॲप मध्ये कशी क्रिएट करायची, तर पहिले रेटो जो आहे मित्रांनो 1.1चा जो नॉर्मली आपला कस्टम रेटो राहतो जो पिक्सल ॲपचा, तोच सिलेक्ट राहू द्या. बाकी इमेज साईज मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट 8x10 जरी टाकले तरी प्रॉपर अशी तुमची साईज नक्कीच क्रिएट होणार भावांनो. अशी साईज क्रिएट करून मी सुद्धा नक्कीच प्रिंट मारली भावांनो, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. फक्त तुमचे असे प्रश्न राहतात साईज कशी क्रिएट करायची. ठीक आहे, तर असे तुम्ही पिक्सल ॲप मध्ये नक्की साईज क्रिएट करा. बाकी तुम्हाला रेझोल्युशनचा काही विषय नाही राहत मोबाईल मध्ये. बाकी फक्त हे फोटोशॉप वाल्यांसाठी मित्रांनो रेझोल्युशन तुमच्या PCच्या पर्पज नुसार नक्की ठेवा. ठीक आहे, बाकी कलर मोड वगैरे काही चेंज नको करू, तुम्हाला हे पुढे सांगतो. ठीक आहे, जर तुम्हाला प्रिंटिंग मारायची असेल तर अशा आपण ही साईज क्रिएट करून घेतली. तर सर्वात मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो आपण कलर फिल मारला मग तो रेड कलर मध्ये आणि त्यावर एक बॅकग्राऊंड मारलं या टाईप मध्ये. ठीक आहे, बॅकग्राऊंड आपण पिंटरेस्ट वरून घेतलं आणि त्याला गावसन ब्लर मारलं. पहिले असं होतं बॅकग्राऊंड आपलं, तर त्याला थोडं गावसन ब्लर मारलंय आणि त्याची ऑपेसिटी 100 होती, त्याला 41 केली. ठीक आहे, आणि त्यावर जे आपले क्रॅक्टॅगल राहते मित्रांनो, ठीक आहे, जे असे नाचणारे त्या टाईप मधला, तर नॉर्मल ते आपण थोडं ऑपेसिटी केलंय बॅकला. ठीक आहे, जेणेकरून ते युनिक वाटावा. आणि त्यावर आपण हे यूज केलं ते म्हणजे सॅटिन टेक्स्चर. ठीक आहे, हे डायरेक्ट तुम्हाला याचं नाव आहे सॅटिन टेक्स्चर. जर वाटलं तुम्हाला कोणत्या डिझाईन मध्ये यूज करायचंय नक्की तुम्ही नाव सर्च करू शकता सॅटिन टेक्स्चर. ठीक आहे, तर अशाने आपण ते यूज केलंय. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्यावर आपण वॉटर टेक्स्चर मारलं या टाईप मध्ये. ठीक आहे, या टेक्स्चर संपूर्ण डिझाईनचा लुक आपला चेंज होऊन जातोय. आणि त्यावर आपण नॉर्मली सर्कल मारलाय आणि भरपूर असे आपण इथं पार्टिकल पण यूज केले. बाकी जे टेक्स्ट एडिटेबल आहे ते नक्की तुम्हाला इथं ओपन करून घेतो. बाकी एकच गोष्ट दाखवतो तुम्हाला पिक्सल ॲप मध्ये काय काय चेंज करायचे. ठीक आहे, तर अशाने आपण इथं पहिले संपूर्ण लेअर ऑन करून घेतलं. ठीक आहे, आता यात मित्रांनो जे वादळ वाऱ्यापासून तर इथं दिवेपर्यंत जेवढं आहे ना हे ऑलरेडी तुम्हाला मटेरियल मध्ये नक्कीच प्रोव्हाइड होणार. ठीक आहे, पण हे काय एडिटेबल तुम्हाला नाही भेटणार.
फक्त तुम्हाला डिटेल बघायला भेटणार मित्र 2025 पर्व ते सुद्धा राहणार प्रॉपर. पण जे आपण नाव ऍड केले XYZ जिल्हा परिषद पुणे चाकण हे तुम्हाला इरिटेबल बघायला भेटल. बाकीचे खाली नाव आपण नाव ऍड केले मित्रांनो हे काय कुठल्या प्रकारचे उभे नाही, पण आपण XYZ डिझाईन डेमोसाठी बनवली. बाकी लोगो सुद्धा तुम्हाला तुमच्याच पद्धतीने ऍड करतो. बाकी तुम्हाला मी संपूर्ण प्रोव्हाइड करतोय जे आपण फोटोशॉप मध्ये मायने क्रिएट केलं. ठीक आहे. तर अशा मित्रांनो सर्वात टॉपची डिझाईन आहे. तर अशा वेगवेगळे ट्युटोरियल अजून नक्की सिलेक्शन मिळणार. ठीक आहे. तर मला नक्की कमेंट करा, अजून वेगळे ट्युटोरियल नक्कीच मी आणणार. ठीक आहे. तर अशाने आजचा ट्युटोरियल होतं मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.